आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारताने विज्ञानाला नेहमीच देशाच्या प्रगतीशी जोडलंय. याच विचाराने आपले शास्त्रज्ञ नागरी अणु कार्यक्रम पुढे नेत आहेत. त्यामुळे आपल्या औद्योगिक विकासाला, ऊर्जा क्षेत्राला आणि आरोग्य क्षेत्राला लाभ झालाय. शेतीपासून ते आधुनिक नवसंशोधकांपर्यंत सर्वांनाच भारताच्या नागरी अणु कार्यक्रमानं मोठी मदत केल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन की बात कार्यक्रमात केलं. तामिळनाडूच्या कल्पक्कम येथील फास्ट ब्रीडर रिएक्टरनं क्रिटॅलिटी साध्य केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. भारताच्या अणुऊर्जा प्रवासातील हा एक ऐतिहासिक मैलाचा दगड आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे अणुसंयंत्र पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानानं तयार करण्यात आलंय, असं त्यांनी नमूद केलं. त्यांनी पवनशक्तीच्या क्षेत्रातील भारताच्या विकासाचा उल्लेख करून आज भारत पवन ऊर्जा क्षमतेमध्ये जगात 4थ्या स्थानावर असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रासह गुजरात, तामिळनाडू, राजस्थान या राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. देशवासियांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन भगवान गौतम बुद्धांचा जीवन संदेश आजही तितकाच प्रासंगिक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. आज जग ज्या प्रकारच्या तणावातून आणि संघर्षातून जात आहे, अशा काळात बुद्धांचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. दक्षिण अमेरिकेतील चिली इथे एक संस्था भगवान बुद्धांचे विचार पुढे नेत असल्याचा कौतुकास्पद उल्लेख त्यांनी केला. कर्नाटकातील कर्मा मॉनेस्ट्रीचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. पंतप्रधानांनी कच्छच्या रणातील लाखो फ्लेमिंगोंचं आगमन, उत्तर प्रदेशातील गजमित्र उपक्रम, छत्तीसगडमधील काळवीट ग्रेट इंडियन बस्टार्ड म्हणजेच गोडावणचे संवर्धन उपक्रमांचा उल्लेख केला. ईशान्य भारत आपल्या सर्वांसाठी अष्टलक्ष्मी असल्याचं सांगून बांबूच्या क्षेत्रात ईशान्येच्या यशस्वी घोडदौडीची माहिती त्यांनी दिली. गणित ऑलिम्पियाडमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा त्यांनी कौतुकास्पद उल्लेख केला. आपली जनगणनेची मोहीम ही जगातील सर्वात मोठी जनगणना असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले की सर्व माहिती थेट डिजिटल माध्यमातून नोंदवली जाते. घरोघरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे मोबाईल ॲप आहे. ते तुमच्याशी बोलल्यानंतर त्यातच माहितीची नोंद करतील. डिजिटल संरक्षणासह ती सुरक्षित केली जाते. जनगणना 2027 यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. भारतीय चीजच्या 2 ब्रँड्सना प्रतिष्ठित पुरस्कार आणि भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील बदलांविषयीही पंतप्रधान बोलले. यशवंतराव आमच्यासाठी आदर्श राहिले आहेत. संपूर्ण समाजाला संघटित करणारा कार्यकर्ता जसा असायला हवा तसे यशवंतराव केळकर होते, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत प्राध्यापक यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रिय यशवंतराव हा अभिवाचनाचा कार्यक्रम नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य करून अवमान केल्याचा आरोप करीत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या निषेधार्थ नागपुरात जोरदार आंदोलन करण्यात आलं. नागपुरातील छत्रपती चौक इथे संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांशी कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. काल अमरावती आणि अकोल्यात 45.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं, तर वर्धेत 45.5 आणि नागपुरात 44.2 इतकं तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:15 ऐकू शकाल. नमस्कार.